नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये लेखनिक पदासाठी 434 जागांसाठी कायमस्वरूपी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। सरळ सेवा भरती अंतर्गत पदवीधारकांसाठी एक चांगली संधी आहे मित्रांनो। लिपिक किंवा क्लर्क संवर्गातलं हे पद आपण म्हणू शकतो, ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। महाराष्ट्रामध्ये एक्झाम असणार आहे, महाराष्ट्रामध्येच कायमस्वरूपी नोकरी असणार आहे। जी काही माहिती उपलब्ध आहे या भरतीची ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर अशा प्रकारची जी भरती लास्टच्या वेळी झालेली होती, मागच्या वेळी 2021 मध्ये, त्यामध्ये कशा प्रकारे तुमचा एक्झाम फॉर्मॅट होता, क्वालिफिकेशन काय होतं याची थोडीफार माहिती मी तुम्हाला देईन, जेणेकरून तुम्ही या भरतीसाठी आतापासूनच प्रयत्न करू शकाल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती करण्यात आलेली आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्या मार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी शॉर्ट नोटिफिकेशन जी आहे ते रिलीज करण्यात आलेली आहे। या प्रकारची जाहिरात 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यामध्ये कशा प्रकारे ही रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली होती याची माहिती मी थोडीफार तुम्हाला देईन, जेणेकरून तुम्ही आतापासूनच या भरतीसाठी जी काय आता 2025 मध्ये होत आहे त्यासाठी तयारी करू शकता। आता ही जी शॉर्ट नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली आहे ती ऑलरेडी भरपूर दिवसापूर्वी केलेली आहे, ज्यासाठी 434 जागा मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत भरल्या जात आहेत लेखनिक पदासाठी। लेखनिक हे पद आहे किंवा क्लरिकल संवर्गात पद आपण म्हणू शकतो, ज्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड पुणे यांना लेखनिक हुद्द्याची 434 पदे भरण्याकरता निवड सूची तयार करण्यासाठी सरळ सेवा भरतीद्वारे पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत। आता ऑनलाईन ऍप्लिकेशन यासाठी डिसेंबरमध्ये चालू होतील। 1/12/2025 पासून 20/12/2025 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे। प्रवेशपत्र डाउनलोड कधी करायचं आहे, कागदपत्र पडताळणी व एक्झाम डेट या सर्व गोष्टी तुम्हाला नंतर कळवण्यात येतील। मात्र सध्या जी माहिती अवेलेबल आहे ती आपण या ठिकाणी घेत आहोत। या व्यतिरिक्त तुम्हाला मी ऍडिशनल माहिती सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे। सो पदाचं नाव लेखनिक आहे, टोटल 434 जागा आहेत, सरळ सेवा भरती आहे, एक एक्झाम असणार आहे, त्यानंतर तुमची रिक्रुटमेंट प्रोसेस पुढच्या स्टेजवर असणार आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला 1 तारखेपासून 20/12/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। आता यासाठी बघा काही सूचना त्यांनी महत्त्वाच्या दिलेल्या आहेत, ज्यामध्ये पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरिता 70% पदे राखीव आहेत व उर्वरित 30% पदे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुली राहतील। सो अराउंड 130 वॅकन्सी आपण म्हणू शकतो, ज्या इथे बाहेरच्या कॅन्डिडेटसाठी राहणार आहेत। त्यामुळे नक्कीच इतर जिल्ह्यातील कॅन्डिडेट सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतात। नोकरी ठिकाण मात्र तुमचं पुणे जिल्हा राहणार आहे। ज्या काही वेगवेगळ्या बँकांच्या शाखा आहेत पुणे जिल्ह्याच्या, त्या ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण राहील। पुणे जिल्ह्याबाहेर पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून सदर पदे भरण्यात येतील। त्याचबरोबर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करताना तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। सो जर आता नसेल तर लवकरात लवकर हे काढून घ्या, जेणेकरून ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ते अपलोड करता येईल। उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणीच्या वेळी करण्यात येईल। ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत अपलोड केलेल्याशिवाय रजिस्ट्रेशन नोंदणी पूर्ण होणार नाही। सो तुमचा शुल्क भरणे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या। उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ही ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे। या व्यतिरिक्त ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक डिटेलमध्ये प्रॉपर भरा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्याचबरोबर भरती प्रक्रियेबाबत सविस्तर अद्ययावत माहिती ही कायम जी आहे ते प्रसिद्ध करण्यात येईल, दरम्यानच्या काळात प्रसिद्ध करण्यात येईल। सध्या एवढीच माहिती या ठिकाणी जी आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे। ज्या काही निवडणुकीची आचारसंहिता आहे त्याच्या अगोदर ही जाहिरात शॉर्ट त्यांनी रिलीज केलेली आहे, जेणेकरून नंतर काही इश्यू नको आणि नंतरच्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येईल। आता 2021 साली अशाच प्रकारची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली होती। त्यामध्ये शैक्षणिक अर्हता काय मागितली होती बघा, पद सेमच होतं, जागा थोड्याफार कमी होत्या, एज लिमिट 21 ते 38 वर्ष होतं। या व्यतिरिक्त तुम्हाला जर बघितला तर यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जी होती त्यामध्ये उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक होतं आणि MSCIT किंवा त्या रिलेटेड 90 दिवसांचं कोणतेही एक कोर्स तुमचा संगणकचा झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त संगणक पदवी असल्यास तुम्हाला सर्टिफिकेटची टाईप कॉम्प्युटरच्या गरज नव्हती। यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, टायपिंगचं सर्टिफिकेट त्यांनी मागितलेलं नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त ही जाहिरात जी आहे ती 2021 ला प्रसिद्ध झालेली होती, त्यामध्ये काही थोडाफार बदल होऊ शकतो, मात्र मेजरली गोष्टी ह्या सेमच राहू शकतात। सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता। यासाठी वेतन श्रेणी सुद्धा मेन्शन केलेली आहे, जवळपास 22,000 रुपये पर मंथ तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी मिळणार। एक स्टेबल जॉब त्या ठिकाणी मित्रांनो मिळू शकतो, हे आम्ही भरतीमधून तुम्हाला सांगत आहे।
त्यानंतर यासाठी जी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडलेली होती 2021च्या भरतीसाठी, त्यामध्ये 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा होती आणि 10 मार्कांचा तुमचा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यूचं सुद्धा क्लासिफिकेशन हे 5 मार्क इंटरव्ह्यूसाठी आणि 5 मार्क तुमचं ॲडिशनल जे क्वालिफिकेशन आहे त्यासाठी होतं. मात्र या ठिकाणी तुम्ही जर बघितला जी माहिती अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सांगत आहे 90 गुणांची जी एक्झाम असणार आहे ती फार महत्त्वाची असणार आहे, ज्यामध्ये बँकिंग सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी किंवा बुद्धिमापन चाचणी याचे 90 गुण अशी टोटल याची एक्झाम होती जी फार महत्त्वाची होती. सो अशाच प्रकारची जे असणार आहे मित्रांनो एक्झाम आता सुद्धा असणार आहे, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करणे आवश्यक आहे. संगणक माहिती तंत्रज्ञानाला 10 गुण आहेत, मराठी भाषेला 10 गुण आहेत. हे सगळे तुम्ही सब्जेक्ट आतापासूनच रेडी करू शकता, तयारी करू शकता. अजून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली नाही. सो थोडक्यात मी तुम्हाला आता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याची माहिती दिली. मागच्या वेळी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यामध्ये क्वालिफिकेशन काय होतं आणि निवड प्रक्रिया कशा प्रकारे होती याची माहिती दिलेली आहे. या आयडियामार्फत तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. याबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. अर्थात डिटेलमध्ये ज्यावेळी जाहिरात प्रसिद्ध होईल त्याबाबत सेपरेट व्हिडिओ मी नक्की या ठिकाणी घेऊन येईन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.